बाजारातून बियाणे खरेदी करताना परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकाकडूनच बियाणाची खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणाची पावती, बॅगचे लेबल, त्या बॅगमधील थोडेसे बियाणे सांभाळून ठेवावेत. गावामध्ये येऊन कोणी इसम फिरत्या वाहनातून बियाणे खते विक्री करत असेल तर त्याच्या जवळील बियाणे खते खरेदी करू नये. तसेच बाजारातून खरेदी केलेले बियाणे संशयास्पद असेल तर संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कडसाईत यांनी केले. त्यांच्याशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी. जून महिना अगदी तोंडावर आलेला आहे आणि आता शेतकरी जे आहेत ते मशागतीच्या कामाला लागलेले आहेत. त्याचबरोबर शेतीसाठी जे पेरणीसाठी जे लागणारे साहित्य आहे, बी बियाणे असतील, खते असतील, ते शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आता खरेदी करताना दिसत आहेत. मात्र मागच्या 2-3 वर्षापासून जे आहे ते जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल बोगस बियाणे देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येत असते. याच संदर्भात जे अशा पद्धतीनं कुठं बोगस बियाणे वगैरे विक्री होत असेल तर त्या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पेरणी करणाऱ्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कडसाईत सर आहेत. सर, काय सांगाल? दरवर्षी मोठ्या प्रमाणात आहे बोगस बियाणे सुद्धा विक्रीसाठी येत आहे आणि त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते. तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगाल? कोणतं बियाणं वापरलं पाहिजे, काय सांगाल? यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आम्ही जिल्ह्यात खतं आणि बियाणे पुरवठ्याचं योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना चांगल्या उच्च गुणवत्तेच्या बियाणं मिळेल, खतं मिळतील या दृष्टीनं अतिशय चांगलं नियोजन आम्ही जिल्हा स्तरावर केलेलं आहे. जिल्हा स्तरावर आम्ही जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरावर 16 तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापनासुद्धा केलेली आहे आणि आपण जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना सविस्तर सूचना पण दिलेल्या आहेत आणि याच प्रकारचं नियोजन आपण दरवर्षी करत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये अशा प्रकारच्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी किंवा उगवणीच्या तक्रारी अत्यंत कमी प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो की बियाणे उगवणीच्या तक्रारी, याला निव्वळ बोगस बियाणं हे एकच कारण नसून इतर सुद्धा कारण असतात. बऱ्याचदा आपण शेतकरी बांधव 75 ते 80 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करतात, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. बऱ्याचदा ते ट्रॅक्टरनं 2.5-3 सेंटीमीटरपेक्षा अधिक खोल अशी या सोयाबीन बियाण्याची पेरणी करतात आणि त्यामुळे काय होते की अशी खोल पेरणी केली आणि त्यावर मोठा एखादा पाऊस जर झाला तर ते बियाणं खाली दबून बऱ्याचदा त्या ठिकाणी बियाण्याची उगवण होत नाही. कारण सोयाबीनचं बियाणं आपणास माहिती आहे अतिशय नाजूक आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे सोयाबीनचं बियाणाचं जे कवच आहे आणि त्यातील जो अंकुर आहे तो अतिशय नाजूक आहे. त्या बियाण्याची आदळआपट आपण केली नाही पाहिजे. त्या बियाण्याची जी थत्ती आहे किंवा बियाण्याची बॅग आहे ती जोरात आपण आपटली नाही पाहिजे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे उगवण होईल. माझं या निमित्ताने शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचं आवाहन असं आहे की आपण जे कृषी निविष्ठा केंद्र यांच्याकडे कृषी विभागाचा खतं बियाणं विक्रीचा परवाना आहे अशाच दुकानधारकाकडून आपण बियाणे आणि खतांची खरेदी केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब, जेव्हा आपण घरचं बियाणं असो की खरेदी केलेलं बियाणं असो, हे बियाणं आपण पेरणीपूर्वी आपण त्याची बियाणे उगवण क्षमता चाचणी केली पाहिजे आणि या चाचणीमध्ये 100 बिया आपण ओल्या गोनपाटावर ठेवून त्याची अंकुरण क्षमता तपासली पाहिजे आणि यातील किमान 70 बिया उगवल्या तर ते बियाणं आपण पेरणीयोग्य आहे असं मानतो. त्यातील जर आपण 1% जर कमी जर उगवण क्षमता होत गेली 60%, 70 ते 60%पर्यंत, तर अशावेळी जो आपला बियाणे दर आहे तो साधारणतः 4.25 ते अर्धा किलोनं आपण वाढविला पाहिजे प्रत्येक 1%मध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे काही बियाणं पेरणी करणार, विशेषतः खरेदी केलेलं, त्या बियाण्याची बॅग आपण खालच्या बाजूने, लेबलच्या बाजूने खालच्या बाजूने फोडली पाहिजे, जेणेकरून आपली बॅग आणि त्याचं लेबल हे अबाधित राहील आणि ते लेबल आणि बॅग आपण जपून ठेवायची आहे. आणि त्याचप्रमाणे त्या लॉटमधलं थोडंसं मुठभर का होईना बियाणं आपण थोडंसं राखून ठेवायला पाहिजे. किंवा अशा प्रकारची जेव्हा तक्रार निर्माण होते की बियाणं बोगस आहे किंवा पुरेशा उगवण क्षमतेचं नाही, तर अशावेळी जेव्हा कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करायची असते त्यावेळी ते लेबल, रिकामी पिशवी आणि त्यातलं थोडंसं शिल्लक बियाणं आणि त्या दुकानदाराची जी खरेदी पावती आहे, ह्या 4 गोष्टी अशा चौकशीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे माझं या निमित्तानं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की कृपया हे सगळे डॉक्युमेंट्स आणि थोडंसं बियाणं, ही बॅग, लेबल हे सगळं कृपया जपून ठेवावं
आणि अशा प्रकारे आपण जर बियाण्याची योग्य हाताळणी केली, उगवण क्षमता चाचणी जर घेऊन जर पेरणी केलं तर शेतकरी बांधवांचं फारसं नुकसान होणार नाही असं मला वाटतं. किती मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकरीने पेरणी केली पाहिजे? किमान 75 ते 80 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन आणि इतर पिकांची पेरणी करायला नाही पाहिजे. कारण याबाबत कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच आम्ही दरवर्षी सल्ला देतो आणि अशा प्रकारचा सल्ला आपण आता खरीप हंगामपूर्व प्रत्येक गावामध्ये आपण सभांचं आयोजन केलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या बियाण्यांना बीज प्रक्रिया कशी करायची, उगवण क्षमता कशी घ्यायची किंवा मातीचा नमुना कसा घ्यायचा, अशा प्रकारचे अनेक प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवित आहोत. येत्या 15 जूनपर्यंत आपण प्रत्येक गावागावामध्ये आपले कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आपण हे गावसभा घेऊन शेतकऱ्यांना माहिती आपण सांगत आहोत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गावचे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा स्थापन केलेले आहेत आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आम्ही फोटो, व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत आणि त्या बाबतीत कृषी विद्यापीठाच्या ज्या काही महत्त्वाच्या यूट्यूब लिंक्स आहेत किंवा पाणी फाउंडेशनच्या काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आपण शेतकरी बांधवांना एक प्रबोधन करण्यासाठी आपण पाठवतो. तर हे होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाहेब. कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळेसोबत मी पवन जगडमार, देशोन्नती, नांदेड.